नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भोगीची भाजी तयार करूया. आता मकर संक्रांत जवळ आली आहे. त्याच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. भोगीच्या दिवशी मिश्र फळभाज्यांची भाजी तयार केली जाते. तर आज मी ही रेसिपी तुम्हा सर्वांसोबत शेअर करणार आहे. सगळ्यात आधी आपण भाजीसाठी वाटण तयार करूया. अर्धी वाटी शेंगदाणे, 4 ते 5 मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहेत. 2 ते 3 मोठे कांदे चिरून घेतले आहेत. 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या सालांसकट घेतल्या आहेत. तुम्ही लसणीच्या पाकळ्या सोलून सुद्धा घेऊ शकता. 1 वाटी भरून सुके खोबरे चिरून घेतले आहे. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. ही कढई आता चांगली तापली आहे. यामध्ये हे कच्चे शेंगदाणे घातले आहेत. हे शेंगदाणे आपण चांगले भाजूया. आता हे शेंगदाणे चांगले भाजले गेले आहेत. यामध्येच मी हे पांढरे तीळ घालते. पांढरे तीळ सुद्धा आपण चांगले भाजूया. पांढरे तीळ लवकर भाजले जातात. हे बघा, आता शेंगदाणे आणि पांढरे तीळ मी एका ताटामध्ये हे बाजूला काढते. याच कढईमध्ये आपण हे सुके खोबरे भाजूया. हे बघा, आता हे सुके खोबरे चांगले भाजून घेतले आहे. हे सुद्धा मी ताटात बाजूला काढते. सगळ्यात शेवटी आपण हा कांदा घालूया. आता यामध्येच मी लसणीच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच आले चिरून घेतले आहे, ते घातले आहे. कांदा, लसूण आणि आले चांगले कोरडेच असे भाजूया. हे बघा, कांदा, लसूण, आले चांगले भाजून घेतले आहेत. या ताटामध्ये आपण थंड करण्यासाठी ठेवूया. आता हे वाटणाचे साहित्य गार झाले आहे. हे या मिक्सरच्या भांड्यात घालते. हे वाटण अगदी बारीक करायचे आहे. आता यामध्ये अर्धा ते 1 ग्लास पाणी घालते. आता मिक्सरमध्ये मी चांगले बारीक वाटून घेतले आहे. हे एका पातेल्यात काढते. आता उरलेले मसाल्याचे साहित्य या मिक्सरच्या भांड्यात घालते. यामध्ये सुद्धा आपण अगदी थोडेसे पाणी घालूया आणि अगदी बारीक वाटूया. आता हे वाटण तयार आहे. हे या पातेल्यात काढते. आता भाजीसाठी वाटण तयार आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडेसे वाटण लागले होते. यामुळे 1 ते 2 वाट्या पाणी घालून हे पाणी सुद्धा या वाटणात घातले आहे. आता भाजीसाठी वाटण तयार आहे. आता आपण भाज्या बघूया. 1 ते 2 वाट्या फरसबी, अर्धी वाटी भिजवलेले पांढरे वाटाणे, अर्धी वाटी भिजवलेला राजमा, 2 मोठे बटाटे चिरून पाण्यात घातले आहेत. बटाट्याच्या फोडी पाण्यात घातल्यामुळे या काळ्या पडत नाहीत. 1 मोठे हिरवे वांगे चिरून पाण्यात घातले आहे. वांग्याच्या फोडी सुद्धा लगेच पाण्यात घालायच्या. यामुळे या फोडी सुद्धा काळ्या पडत नाहीत, चांगल्या ताज्या राहतात. 1 वाटीभर चिरलेले गाजर, 1 भोपळी मिरची चिरून घेतली आहे. हा कुकर घेतला आहे.
आता यामध्ये या बटाट्याच्या फोडी घालते. या बटाट्याच्या फोडी एकदा चांगला धुते. हे बघा, बटाट्याच्या फोडी चांगल्या धुवून घेतल्या आहेत. आता यामध्ये आपण राजमा घालूया, पांढरे वाटाणे, गाजर आणि फरसबी घालूया. आता या कुकरमध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी घालते. हे बघा, या भाज्या बुडेपर्यंत मी पाणी घातले आहे. आता 2 चमचे मीठ घातले आहे. हा कुकर गॅसवर ठेवते. या कुकरच्या 3 शिट्या आपण काढूया. चिरलेली वांगी आणि चिरलेली भोपळी मिरची मी वेगळीच ठेवली आहे. या भाज्या मी कुकरमध्ये घातल्या नाही आहेत, कारण या भाज्या लवकर शिजतात. ज्या भाज्यांना शिजण्यासाठी वेळ लागतो त्या भाज्याच आपण कुकरमध्ये शिजवायच्या आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. याच कढईमध्ये आपण मसाल्याचे साहित्य भाजले होते. या कढईमध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. तेल तापल्यावर 1 मोठा चमचा जिरे, 1 लहान चमचा हिंग पावडर घातली आहे. आता थोडीशी कडीलिंबाची पाने घालूया. आता ही फोडणी तयार आहे. यामध्ये आपण मगाशी तयार केलेले वाटण घालायचे आहे. यामध्ये आवश्यकता असेल तर पाणी घालू शकता. 2 चमचे आमचूर पावडर घालते. याऐवजी तुम्ही आमसुले किंवा चिंचेचा कोळ सुद्धा घालू शकता. 4 मोठे चमचे तिखट घालते. तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे गोडा मसाला, 2 चमचे धने पावडर घातली आहे. चवीप्रमाणे गूळ घातला आहे. आता हे वाटण मी एकसारखे चांगले ढवळते. आता या वाटणामध्येच मी या शिल्लक ठेवलेल्या वांग्याच्या फोडी आणि भोपळी मिरच्यांच्या फोडी घालते. 1.5 ते 2 चमचे मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या कढईवर झाकण ठेवते. कुकरच्या 3 शिट्या झाल्यावर मी गॅस बंद केला. हा कुकर थंड होण्यासाठी ठेवला होता. या पातेल्यावर या प्रकारची चाळणी ठेवली आहे. कुकरमधील या शिजवलेल्या भाज्या घालूया. भाज्यातील जास्तीचे पाणी पातेल्यात पडते. भाजी शिजवलेले पाणी टाकू नका. त्याचा स्वयंपाकात उपयोग करा. हे बघा, या कढईवरचे झाकण आता काढले आहे. हे बघा, आता यामधील वांगी आणि भोपळी मिरच्या चांगल्या शिजल्या आहेत. आता आपण शिजवून घेतलेल्या सगळ्या भाज्या यामध्ये घालूया. आवश्यकता असेल तर पाणी घालू शकता. ही भाजी 5 मिनिटे गरम करूया. या कढईवर मी पुन्हा एकदा झाकण ठेवते. 5 ते 8 मिनिटे झाली आहेत. आता झाकण बाजूला काढते. हे बघा, आता आपली ही भाजी तयार आहे. ही भाजी चवीला खूपच छान लागते. या पद्धतीने भोगीची भाजी नक्की करून बघा. आता मी गॅस बंद केला आहे. 1 वाटीभर चिरलेली कोथिंबीर घातली आहे. पुन्हा एकदा चांगले सरमिसळ करूया. भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीसोबत ही भाजी सर्व करतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.